आपल्याला CRAR अँड रिस्क वेट असा एक मला टॉपिक दिलेला आहे. त्याच्यावर आपण जाण्यापूर्वी तुम्हाला ह्या ज्या स्लाइड्स आहेत त्या मी एक एक स्लाइड आणि एक एक वाक्य काही वाचणार नाही आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की हा थोडा क्लिष्ट टॉपिक आहे. आपले जे दोन पिलर आहेत, बँकोचे दोन पिलर आहेत, एकांचं नाव शिंत्रे आणि एकांचं नाव नाईक, त्या दोघं तुम्हाला ते पाठवतील. त्याच्यात जर तुम्हाला काही अडचण वाटली तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. पण आज आपण बेसलचा उद्देश काय होता की जो 1988 साली ऑल ओव्हर द वर्ल्ड हा प्रॉब्लेम झाला होता. बँका सावकारी बरेच वर्ष चालू आहे. सावकारी जेव्हा लोक करत होते तेव्हा त्यांची कॅपिटल ॲडिक्वसी 100% होती. स्वतःचे 100 रुपये देऊन व्याज घेणे हे नॉर्मल आहे, परंतु स्वतःच्या खिशातले 100 रुपये द्यायचे. आज तुम्ही जर विचार केला की एखाद्या बरोबरला माझ्या खिशातले मी 100 रुपये दिले आणि जर त्याच्या ड्यू डेट नंतर एक दिवस जर नाही आले तर तुम्हाला जी झोप लागणार नाही, तुमच्या लक्षात आलं का पहा, ती RBI तुम्हाला 90 दिवस झोप द्यायला परवानगी आहे. पण 90व्या दिवशी जर नाही आले तर प्रॉब्लेम येतोय. असं 88 साली अख्ख्या फायनान्शियल सिस्टीममध्ये लक्षात आलं. तोपर्यंत लक्षात येत नव्हतं असं नव्हतं, परंतु तोपर्यंत बँकिंग बिझनेस आहे ह्याच्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं. कन्सेप्च्युअली काय असतं की बँकिंग बिझनेस करतो आपण, कुठलाही जो बिझनेस करत असतो कोणी असो माणूस, त्या बिझनेसला काय लागतं तो ओनर लागतोच. असं कुठलाच बिझनेस नाही की त्याचा ओनरच नाही. पण ओनरचे जर फंड्स बिझनेसमध्ये नसतील तर रिस्क कोण घेणार? म्हणजे आज बँकेने डिपॉझिट्स घेतली आणि जर उद्या लोन्स बुडली तर तुम्ही डिपॉझिटरला असं म्हणणार का की ती बुडली म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे फंड्स कमीत कमी किती पाहिजेत असं एक कॅल्क्युलेशन करण्यासाठी हा एक एक्झरसाइज करायला सांगितलेला बँकांना होता. ते कधी सुरू झालं तर हे सगळं तुम्हाला वाचूनही कळेल. त्याला सिस्टमिक रिस्क म्हणतात. सिस्टमिक रिस्क म्हणजे काय की जर सिस्टीम आहे, आज रुपयाच्या नोटेवर आपण विश्वास का ठेवू शकतो तर ती गव्हर्नमेंटने इश्यू केली आहे म्हणून. जर उद्या गव्हर्नमेंट फेल गेलं तर इंडियाला रिस्क येईल. आज आपण एखाद्या बँकेवर काय विश्वास ठेवू शकतो तर त्यांची जी कमिटमेंट आहे, त्यांची कमिटमेंट काय आहे, व्याज द्यायचं, 3 वर्ष FD करायची, पण तुम्हाला लागतील तेव्हा पैसे द्यायचं, ही जी मेन कमिटमेंट आहे ही जागरूक कधी होते हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणून ज्या बँकेला लिक्विडिटी प्रॉब्लेम येतो त्या बँकेला रिस्क मोठी असते. आणि म्हणून सगळ्या बँकेत रिस्क मॅनेजमेंट असं आता कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यासाठी डिपार्टमेंट केलेली आहेत. कारण जर बँक बुडली, PMC बँकेचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की PMC बँक बुडल्यानंतर काय झालं, बऱ्याच कोऑपरेटिव्ह बँकांची डिपॉझिट्सला रिस्क आली. त्यानंतर 1 लाखाचे 5 लाख केल्यामुळे सगळ्यांना जरा श्वास घेता आला. ती जर आज 1 लाख असती, आज जर 0 रुपये जर असेल ना FDची इन्शुरन्स तर सगळ्यांना टेन्शन येईल. कोऑपरेटिव्ह बँका असतील त्याच्या पुढे पतपेढीतल्या सगळ्या डिपॉझिटर्सला टेन्शन येईल. त्याचं कारण जर 0 केलं, DICGCने सांगितलं उद्यापासून हात वर, पतपेढी असो नाही तर बँक असो, 0 रुपये इन्शुरन्स. प्रीमियम कोण भरतंय? बँक भरतीये. प्रीमियम कोण भरतंय? पतसंस्था भरतीये. आज प्रीमियम स्टेट बँक भरते. स्टेट बँक म्हणते आम्ही एवढा प्रीमियम भरतोय, आम्ही बुडणारच नाहीये. बुडणार तुम्ही, तुमच्यासाठी आम्हाला प्रीमियम भरावा लागतो. हे कॉस्टिंग आत्ता भारतात चालू आहे. स्टेट बँकेचं म्हणणं एवढंच आहे, आमची डिपॉझिट्स एवढी आहेत, आम्ही बुडणार नाहीच आहे. व्हाय शॅल वी पे द प्रीमियम? वी आर पेइंग द प्रीमियम फॉर अदर कोऑपरेटिव्ह बँक्स बिकॉज दे आर नॉट केपेबल टू मॅनेज देअर बिझनेस. आणि म्हणून मग हे बँकिंग इंडस्ट्रीला आपल्याकडे आणलं गेलं. त्याच्यासाठी हे तुम्हाला सांगितलं की एखादी बँक जर आज रिप्युटेड बँक आहे, कुठली बँक आहे मोठी, ती जर उद्या PMC सारखं टाळं लावा असं सांगितलं तर अख्खी इंडियाची सिस्टीम कोलॅप्स होईल. इंडियाची जर सिस्टीमच कोलॅप्स झाली तर परदेशात इंडियाची व्हॅल्यू कमी होईल. इम्पोर्ट एक्सपोर्ट जे चालू आहेत ते थंड होतील आणि त्यामुळे येणारी रिस्क इंडियाला मॅनेज करायची. हे मॅक्रो लेवलला जरी असलं तरी मायक्रो म्हणजे अगदी छोट्या लेवलला जर मॅनेज झाली तरच मोठ्या लेवलला मॅनेज होते. आणि म्हणून हे जे कन्सेप्ट आहेत हे CRAR त्याला म्हणतात.
ॲक्च्युली हे तुमच्या JIB, DBI, बँकिंग सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आता निदान कानावर तरी ऐकायला आलेत. इतके दिवस असं वाटत होतं की कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला ह्याचा काही धक्का लागणार नाही, पण सहकार खात्याने परिपत्रक काढलं होतं. मला वाटतं मागच्या वेळी तुम्हाला ह्याची थोडीशी माहिती 2 चार्टर्ड अकाउंटंट येऊन त्यांनी दिली होती, परंतु आज मी त्याच्यात थोडंसं कन्सेप्च्युअली एक 2-4 मुद्दे सांगणार आहे. मी कुठलीही स्लाईड वाचणार नाही आहे फारशी, फक्त तुम्हाला एक लॉजिकल एक्सप्लेन करणार आहे. त्यात ही जर बँक क्लोज झाली, जसं PMCच्या वेळेस झालं, तसं जर एखादी मोठी नॅशनलाइज बँक क्लोज झाली तर काय होईल एवढं फक्त तुम्ही इमॅजिन करा. तुम्ही 100 रुपये तुमच्या मित्राच्या नातेवाईकाला दिले असतील आणि त्यांनी जर 2 दिवसात परत दिले नाहीत तर तुम्हाला काय होईल हे तुम्ही इमॅजिन करा. आज आपण बऱ्याच लोकांचे पैसे घेतोय आणि पुढे कोणाला तरी देतोय, ते जर उद्या आले नाहीत तर ते पैसे देणार कोण? हा जो रिस्क फॅक्टर आहे, कुठल्याही बिझनेसमध्ये रिस्क एवढं जर कॅपिटल नसेल तर तो बिझनेस बंद पडतो. असं क्वचित होतं. तुम्हाला येस बँकेचं उदाहरण म्हणून सांगतो. येस बँक आज चालू आहे, त्यांच्याकडे पण हा प्रॉब्लेम झाला. त्यांनी एक बॉन्ड इश्यू केले होते, काही कोटीमध्ये बॉन्ड इश्यू केले होते. त्या बॉन्डची किंमत RBIने एक दिवस 0 करून टाकली. जे कोण बॉन्ड होल्डर होते त्यांना 1 रुपया पण मिळणार नाही, कारण त्याला बेसलमध्ये म्हणतात गॉन कॅपिटल. अशी जर परिस्थिती आली तर Tier 1 ते कन्सेप्ट आहेत, ते आता मी एक्सप्लेन नाही करत, पण त्या बॉन्ड येस बँकेत ज्यांनी ते बॉन्डमध्ये पैसे गुंतवले होते त्यांची किंमत उद्या सकाळी 0 असं रात्री डिक्लेअर करून टाकलं. समजलं का? पहा, म्हणजे एखाद्याने 10 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची किंमत किती? 0. पण एखाद्याने इक्विटी शेअरमध्ये येस बँकेच्या गुंतवले असतील, भले त्यांनी 500 रुपये शेअर घेऊ दे, पण त्याची किंमत 0 केलेली नाही. आज उद्या ती येस बँक पुन्हा वाढणार आणि म्हणूनच HDFC आणि SBI आणि कोटक बँकेनी बिझनेससाठी पैसे होते म्हणून रिस्क त्यांना माहिती होती, बँक उत्तम आहे पण एक कोणीतरी फ्रॉड केलाय मोठा, म्हणून त्या सगळ्यांनी पैसे टाकले, करोड्स ऑफ रुपीज टाकले आणि आज येस बँकेचा शेअर जो HDFC बँकेने 10 रुपयाला घेतला तो आज 33 रुपये चाललाय. सो दे हॅव मॅनेज देअर रिस्क. बऱ्याच म्युच्युअल फंडनी त्या बॉन्डमध्ये पैसे टाकले, कोर्टात केसेस झाल्या की बँक बंद करत नाही तुम्ही, पण आम्ही ठेवलेले बॉन्डचे पैसे 0 का केले? त्याच्यात त्यांनी सांगितलं की बेसल नॉर्ममध्ये ह्याला रूल आहे गॉन कॅपिटल. गॉन कॅपिटल हे जो रेग्युलेटर आहे त्याला गॉन करायला अधिकार आहे. त्यामुळे त्याच्या कोर्टात केसेस झाल्या, सुप्रीम कोर्टपर्यंत लोक भांडले, पण म्युच्युअल फंडचे ते सगळे पैसे बुडले. पण बऱ्याच बँकांचे बॉन्ड असल्यामुळे म्युच्युअल फंड 0 नाही झाले. पॉईंट लक्ष आलं का? पहा, त्यामुळे हे जे कन्सेप्ट आहेत हे तुम्हाला महत्त्वाचं काय सांगतोय तर रिस्क ऑफ फेल्युअर ऑफ होल बँकिंग सिस्टीम म्हणून CRAR आहे. अख्खी तुमची एखादी गोष्ट लॉस झाल्याने काय होणार नाही, पण अख्खी सिस्टीम जर क्लोज झाली तर तुमच्या लक्षात येईल ही रिस्क मोठी आहे. आणि म्हणून जेव्हा इंटरनॅशनल लोक भारतात पैसे टाकतात, आज डॉलर एखादा समजा परदेशातला अमेरिकन डॉलर तुमच्या भारतात टाकायचे, एक $500 तो टाकेल का एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेत? माझं अकाउंट काढा. का नाही टाकणार? त्याला रिस्क वाटते. तेच जर तुम्ही SBI मध्ये काढा म्हणलात तर तो म्हणेल ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तेच जर तुम्ही $10चं अकाउंट $10 कन्वर्ट करून रुपयाचं अकाउंट पतपेढीत सुद्धा तो काढणार नाही, कारण ते ही थिंक इट्स अ रिस्की. मला कोणीच माहीत नाही पतपेढीतलं, मला कोणीच माहीत नाही बँकेतलं, मी कसं अकाउंट काढू? ह्याला म्हणतात इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन. तेव्हा वर्ल्डमध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्ट्स होतात तेव्हा हे ठरलेलं असतं की तुमची बँकिंग सिस्टीम, तुमची फायनान्शियल सिस्टीम इज इट प्रूव्हन फॉर द रिस्क. आणि ही कशी व्हेरीफाय करायची ह्याच्यासाठी हे कन्सेप्ट डेव्हलप केलेले आहेत. युअर सिस्टीम इज प्रूव्हन. प्रूव्हन हे कोण सांगणार? तुम्ही नुसतं विशेषण सांगून नाही चालणार, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगणं मॅन्डेटरी झालंय आणि त्याला म्हणतात CRAR. आलं लक्षात? रिस्क क्रेडिट. CRAR म्हणजे काय? ह्याला सिस्टमॅटिक रिस्क का म्हणतात? तर एक बँक फेल झाली, तुम्हाला माहिती आहे PMC बँक फेल झाली तेव्हा कोऑपरेटिव्ह बँकां कोऑपरेटिव्ह सोसायट्यांना रिस्क आली, ते पत्त्यासारखे पडायला लागले. त्याला म्हणतात सिस्टमिक रिस्क. सिस्टीमच कोलॅप्स, सिस्टमिक रिस्क. आणि अशी रिस्क आपल्याला असं वाटतं इंडियातच होईल का? असं काही नाही आहे. इफ इट इज नॉट मॅनेज्ड
एनिवेअर इट कॅन हॅपन अँड इट वॉज हॅपन्ड इन जर्मनी. समजलं का पहा, म्हणजे जरी आपण म्हणलं जर्मनी डेव्हलप कंट्री आहे वगैरे, अमेरिका डेव्हलप कंट्री आहे, तरी सुद्धा त्यांना ती रिस्क आली. आणि म्हणून कॉन्टिंगन इफेक्ट म्हणजे मल्टिपल इफेक्ट व्हायला लागतात. म्हणजे आपली एखादी सोसायटी बंद पडली समजा, म्हणजे आज चतुर्थी म्हणून म्हणतो की बंद काही पडणार नाही, ॲझ्युम करा फक्त, पडली तर तिथल्या जवळपासच थोडासा प्रॉब्लेम येईल. आपल्याला इथं थोडंसं लागलं तर थोडासाच फरक पडेल. पण हार्ट अटॅक आला, लक्ष आलं का सगळ्यांच्या, अख्खी बॉडी काय होईल, कोलॅप्स होईल. दॅट इज रिस्क मॅनेजमेंट. तुम्हाला रिस्क किती हे जर कळलं नाही, म्हणून रिस्क मॅनेजमेंट हा जरी मोठा टॉपिक असला तरी तो कसा तयार करायचा, त्यासाठी अख्ख्या जगातले, जसं RBIचे एक गव्हर्नर आहेत, असे अख्ख्या जगातले 20 कंट्रीजचे गव्हर्नर एकत्र आले आणि त्याने असं ठरवलं की काय काढायचं ह्याच्यावर सोल्युशन. कारण जेव्हा मी अमेरिकेने असं न म्हणता मी वर्ल्डमध्ये बिझनेस करणार आहे, तेव्हा बिझनेसमन फेसेस द प्रॉब्लेम. बिझनेसमनला रिस्क आहे. रिस्क जसं एम्प्लॉई आहे तुम्ही, तुम्हाला काय रिस्क आहे, तर असं नाही आहे. तुम्हाला एक महत्त्वाची रिस्क आहे की जर उद्या बँक बंद पडली किंवा क्रेडिट सोसायटी बंद पडली तर यू हॅव अ रिस्क, किंवा उद्या तुम्हाला काढून टाकलं तर यू हॅव अ रिस्क. प्रत्येक माणसाला रिस्क आहे. इथं फायर एक्स्टिंग्विशर बसवला आहे, रिस्क आहे म्हणून बसवला आहे, पण तो ऑपरेटच नाही करता आला आणि फायर लागून गेली तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. सो इट इज टू बी मॅनेज्ड. मॅनेज म्हणजे गोईंग बेसिसवर मॅनेज करावं लागतं. एकदा फायर एक्स्टिंग्विशर बसवला की तो गणपती नाही आहे, तो बसवला कायमचा झाला असं नाही आहे. तो दर काय वर्षांनी 6 महिन्यांनी व्हेरीफाय केला पाहिजे, त्याची ट्रायल रन घेतली पाहिजे. दॅट इज कॉल्ड रिस्क मॅनेजमेंट. आणि म्हणून ही जी बँकिंग सिस्टीम आहे, कमिटी ऑन बँकिंग रेग्युलेशन अँड सुपरविजन, 10 बँकांचे गव्हर्नर आले होते आणि त्याचं सिटी जी होती ती स्वित्झर्लंड होती. आणि ते बेसल हे एक छोटं टाऊन आहे, तिथे भेटले म्हणून ह्याला बेसल नॉर्म हे नाव पडले, बाकी काही नाही. म्हणजे बेसल वगैरे असं काहीतरी वेगळं काही नाही आहे, ते गावाचं नाव. उद्या पुण्यात भरली असती तर पुणे नॉर्म्स आलं असतं, उद्या इथं आपलं दिवाणमध्ये भरली असती तर त्याचं नाव आलं असतं. त्यामुळे बेसल असा विषय नाही आहे, कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. हू टेक्स द रिस्क हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. बिझनेसमन ऑर ओनर हॅज टू टेक द रिस्क ऑफ द बिझनेस. आणि ओनर कोण, आपल्या क्रेडिट सोसायटीचे ओनर कोण, असा जर एक प्रश्न तुम्हाला विचारला तर ओनर असतात मेंबर्स. ओनर कोण असतात, मेंबर्स. डिपॉझिटर हे फंड सप्लायर आहेत, ते काही ओनर नाही आहेत. त्यांचा इंटरेस्ट व्याजात आहे आणि ओनरचा इंटरेस्ट नेहमी प्रॉफिटमध्ये असतो. ओनर इज इंटरेस्टेड इन रिझल्ट ऑफ द बिझनेस. आणि रिझल्ट ऑफ द बिझनेस नीट येण्यासाठी हे सगळ्या सिस्टीम्स डेव्हलप केलेल्या आहेत. हे बघा, 74 साली काय घडलं ते सांगतो. समजा असं गृहीत धरा की आपण $100चा DD इश्यू केलाय. एक थोडक्यात सांगतो म्हणजे लक्षात येईल, कन्सेप्ट लक्षात येईल. $100चा DD 80 रुपये घेऊन इश्यू केला, समजलं का पहा. पण तुम्ही डॉलरच नाही घेतलेत. 8 दिवसांनी तो DD पास जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला जे मार्केटमध्ये जो डॉलरचा रेट आहे ते तेवढ्याने घेऊन त्याला द्यावे लागतील. एवढं तर साधं लॉजिक समजलं का पहा. उद्या 90 रुपये जर डॉलर झाला असेल तर 10 रुपये एका डॉलरला तुम्हाला लॉस आहे, असे $100चे 1000 रुपये तुम्हाला काय आहे, लॉस आहे. हा लॉस तुम्ही डिपॉझिटरवर टाकू शकता का. तुम्ही उद्या म्हणलं डिपॉझिट आम्ही डॉलरचा DD इश्यू केला, आम्हाला लक्षात नाही आलं 80 रुपयांनी डॉलर घ्यायची जी, आम्ही म्हणलं डॉलर कमी होईल, आत्ता मला वाटत होतं 75 होईल, पण आता किती झालं 90. तुम्ही त्याला असं नाही सांगू शकत की अरे जरा थांब, 1 महिनाभराने डॉलरचा DD तू प्रेझेंट कर. आणि असं इंटरनॅशनलमध्ये घडलं. जर्मन बँकेने डॉलरचा इश्यू केला मोठ्या अमाऊंटचा. तो टाईम झोनमध्ये तिकडे प्रेझेंट व्हायची वेळ आली आणि त्यावेळी असं लक्षात आलं की डॉलरचा भाव कडाडलाय. आणि तो जो आत्ता मी 1000 रुपये जसा लॉस सांगितला तसा त्या बँकेला जेवढा लॉस होणार होता तेवढा लॉस बेअर करण्याची त्यांचं कॅपिटलच नव्हतं. आणि म्हणून जर्मन कंट्रीने काय करून टाकलं, ऑल ऑफ अ सडन सांगितलं की नो इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन. आत्ता डॉलर बिटर आम्ही काही प्रेझेंट केलं तरी पास करणार नाही. त्यामुळे अमेरिकेत जे डॉलर मिळणार होते कोणाला, त्याची पुढची ट्रान्झॅक्शन थांबली. करोड्स ऑफ रुपीजची ट्रान्झॅक्शन थांबली. आणि ह्याची अनसर्टनिटी जेव्हा सुरू झाली त्यावेळेला कन्सेप्ट डेव्हलप झाला की हे का घडलं.
त्यावेळी इंटरनॅशनल लोकांना हा प्रॉब्लेम पडला की अरे हे काय, कारण अमेरिकेचा डॉलर, जर्मनची करन्सी, स्वित्झर्लंड, हे जे सगळ्या गोष्टी आहेत हे असं याला म्हणतात सिस्टमिक रिस्क. कंट्रीची रिस्क वाढली, समजते का पहा. आणि कंट्रीची रिस्क वाढल्यानंतर मध्ये एकदा कुठल्या तरी छोट्या कंट्रीचं असं झालं होतं की तिथं पार पंचायतच झाली, त्यांना पैसे, आत्ता पाकिस्तानचं तसंच आहे. त्यामुळे फॉरेनर पाकिस्तानमध्ये धंदा करायला जाणार नाहीत. इंडियात धंदा करायला काय येतील, दे थिंक युअर बँकिंग सिस्टीम इज कवर्ड विथ CRR. दे थिंक युअर बँकिंग सिस्टीम इज ॲब्सॉर्बिंग द शॉक ऑफ लॉस. जेव्हा लॉस होतो, जेव्हा शॉक बसेल, तेव्हा ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. तुम्हाला माहिती, इलेक्ट्रिशियन जेव्हा काम करतो तेव्हा त्याला माहिती की हात लावला तर आपण मरणार आहोत, म्हणून तो पहिले बूट घालतो. बूट न घालता इलेक्ट्रिशियन कधीही काम करणार नाही. फार पूर्वी असं सांगायची की लाकडी पाट घ्या, त्याच्यावर उभं राहा. दिस इज नथिंग बट रिस्क मॅनेजमेंट. शॉक बसणार आहे असं नाही आहे, पण बसलं तर काय करायचं, बसल्यावर तुम्ही मेल्यावर काय करणार, आधीच तुम्हाला प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आणि दॅट इज नथिंग बट रिस्क मॅनेजमेंट. मग कन्सेप्ट कॅल्क्युलेशन पर्पज, ते तिथे जेव्हा ती रिस्क आली ती हॅस्ट्रॅक्ट बँक म्हणून होती, आणि म्हणून ह्याला नाव दिलं हॅस्ट्रॅक्ट रिस्क. जी बँक अडकली, ती बँकेचं दिवाळं काढलं असतं तर तो DD फेल झाला असता आणि जर्मनची लाज निघाली असती. त्यामुळे त्यांनी काय केलं की नो मोर इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन, एवढं करून स्टॉप केलं. समजलं सगळ्यांना. त्यामुळे ती एक कन्सेप्ट आहे प्रॅक्टिकली. आणि आता हे झालं होतं 74 साली, परंतु हे सगळं ठरवायला हे एक ग्रुप तयार केले होते, अकाउंटिंग ग्रुप, मॅक्रो, ते सगळं तुम्ही वाचू शकाल. ते मी एक्सप्लेन करत नाही, कारण आपल्याला कन्सेप्ट कळला पाहिजे. पहिलं बेसल 1 त्यांनी डेव्हलप केलं. हे मी का सांगतो तुम्हाला सांगतो. 74 साली घडलं, 88 सालापर्यंत काही कळलं नाही कोणाला काय करावं. असं नाही झालं की 74 साली झालं ना 81 सालाच्या आत सगळं ठरलं, असं काही झालं नाही. हे 10 वेळा भेटले, मिटिंगा झाल्या, मग काय करावं, मग कसं ठरवावं, मग रिस्क कशी मॅनेज करावी, की जे त्यांना 14 वर्ष लागली ते आपल्याला 14 मिनिटात समजणं अवघड आहे. आलं लक्षात. म्हणून मी माझी विनंती एवढीच आहे, हे तुम्ही गो थ्रू करा, पण कोणत्याही गोष्टीला रिस्क असते आणि ती नेहमी फ्युचरमध्ये असते. अनसर्टन्टी इज नॉट रिस्क. नीट लक्षात ठेवा. अनसर्टन्टी असणं हे नॅचरल आहे. पुढच्या क्षणाला काय होईल कोणालाच माहीत नसतं. अमेरिकेत नाही काय बॉम्ब पडला, ते काय ती 2-3 हे विमानं हे झाली वगैरे, आपल्या मुंबईला झाली, दॅट इज अनसर्टन्टी. पण ते मॅनेज करणं दॅट इज युअर ड्युटी. म्हणून रिस्क मॅनेजमेंट, कारला ते काय एअर लावतात ना, एअर काहीतरी म्हणतात त्याला, तर ते का लावतात, तर उद्या त्याच्यात पट्टा लावणं, दॅट इज नथिंग बट रिस्क मॅनेजमेंट. आपण सतत रिस्क मॅनेजमेंट करत असतो, पण ती क्वांटिफाय नाही करत. नीट लक्ष झालं का पहा. कारण बँकिंग इंडस्ट्रीमध्ये क्वांटिफाय करणं, फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये क्वांटिफाय करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे नक्की रिस्क किती हे कळेल, आणि जेवढी रिस्क आहे तेवढं कॅपिटल जर माझं असेल, म्हणजे त्या बँकेकडे मगाच्या केसप्रमाणे 1000 रुपयाच्या वर जर कॅपिटल असतं तर बँक बंद केली नसती. त्यांचं कॅपिटल जर 50 रुपयेच असेल तर 950 लॉस कोणावर टाकायचा. समजलं का पहा. आणि म्हणून ते 88 साली केली तेव्हा त्यांना काही कळलं नाही. म्हणजे आजचं बेसल 3 आणि त्यावेळेचं बेसल 1 ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांनी मग असं सांगितलं, रिस्क कुठे आहे, ॲसेटमध्ये आहे. ॲसेटमध्ये काय आहे, तर ॲसेटचे पैसे आले तर लायबिलिटी पे होतील, हा साधा नियम असतो. मग ॲसेटचे पैसे नाही आले तर त्याच्यात किती रिस्क म्हणायची, म्हणून एक टेबल तयार केलं. आणि तेच टेबल, तोच कन्सेप्ट जो 88 साली त्यांनी इंट्रोड्यूस केला, आपण नंतर 8% त्यांनी सांगितलं. याचा अर्थ असा आहे की 100 रुपयाची रिस्क असेल तर 8 रुपये तुमचं कॅपिटल पाहिजे. 8 रुपये कॅपिटल पाहिजे. जे सावकार लोकांना 100 रुपये जर द्यायचे असतील तर 100 रुपये कॅपिटल असायचं. नीट लक्षात ठेवा. लॉजिकल थिंकिंग एवढंच आहे. पूर्वी सावकार लोक होते ते फार हे करायचे वगैरे, जरी सत्य असलं तरी टेक्निकली फायनान्शियल सिस्टीमप्रमाणे जर तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात रिस्क घ्यायची असेल तर नॅचरली माणूस तसाच वागणार. त्यामुळे इथं 8% आहे, पण RBIने सांगितलं आपल्या इंडियात 8 नको, आपल्या इंडियात 9% करा. म्हणजे 100 रुपये रिस्क असेल तर 9 कॅपिटल ठेवा. व्हाय दिस इज हायर, तर इंडियाकडे फंड्स यायला पाहिजेत. इंडिया जर म्हणली असती की नाही 5%च ठेवा
तर फॉरेनर म्हणले असते नको, रिस्क आहे यांच्याकडे, जास्त पैसे टाकू नका. फॉरेनचा धंदा इथे यायला पाहिजे असेल, फॉरेन करन्सी इथं मिळायला हवी असेल, शेअर मार्केटमध्ये लोकांनी पैसे टाकले, उद्या त्यांनी शेअर विकल्यावर त्यांना जर डॉलर परत नाही मिळाले तर त्याची रिस्क आहे. आणि म्हणून हे जे मिनिमम कॅपिटल रिक्वायर्ड 8 आहे, पण RBIने त्याला किती सांगितलं, 9% सांगितले. तेव्हा हे सगळं तुम्ही वाचू शकता. हे मी शेवटचं वाक्य लिहिलं आहे. आपल्या इंडियामध्ये 99 साली इम्प्लिमेंट केलं. परत एकदा सांगतो हिस्ट्री, 74 साली घडलं, 88 साली ठरवलं आणि सगळ्या कंट्रीनं सांगितलं तुम्ही तुमचं आता डेव्हलप करा, हा बेस आहे, ह्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं ठरवा. बेसल कमिटी BCBS असं नाही सांगू शकत की इंडियाने 8% ठेवा. बेसल आर गाईडलाईन्स, त्या इम्प्लिमेंट कशा करायच्या, दॅट इज द ड्युटी ऑफ द इंडिव्हिज्युअल कंट्री अँड द रेग्युलेटर ऑफ द कंट्री. कंट्रीने ठरवायचं. आणि मग जेव्हा हे जे करार वगैरे होतात त्यात लिहिलेलं होतं की हे आम्ही 99 आम्ही काय करू, इम्प्लिमेंट करू. समजलं सगळ्यांना. त्यामुळे 99 साली ते इम्प्लिमेंट केलं आपल्या इंडियात. त्यावेळी असं वाटणं साहजिक आहे की दिल्ली बहुत दूर आहे, क्रेडिट सोसायटीला कधीच येणार नाही, असं एक अपेक्षित असू शकतं. कारण क्रेडिट सोसायटी काय आपल्याला माहिती आहे, नो रिस्क. उद्या किती कोटी लागले, 2 कोटी लागले, कोणीतरी आणून देईल, डिपॉझिटरचे पैसे देऊन टाका असं म्हणेल. पण हळूहळू काळाच्या ओघात अशी माणसं आता राहणार नाहीत की माझे 2 कोटी घ्या डिपॉझिट आणि लोकांचे देऊन टाका असं म्हणणारी माणसं मिळणं अवघड आहे. कारण शेवटी हा बिझनेस आहे. लॉस झाला, बिझनेसचा लॉस झाला, कंपन्या बुडतात. कंपन्या का बुडतात, त्यांचं कॅपिटल सफिशियंट नसतं, ते बुडवून टाकतात. तसं सिस्टीम बुडायला नको, हा खरा मुद्दा आहे. एखादी कंपनी बुडू दे. आत्ता रुपी बँकेला प्रॉब्लेम झाला पुण्यातल्या, किती बँकांना झळ पोचली, पहिले थोडे दिवस पोचली, नंतर नाहीच पोचली. कारण काय झालं, ते ॲडजस्ट झालं सगळं. पण मोठी बँक जर उद्या रिस्कमध्ये आली तर सिस्टीम रिस्कमध्ये येईल. आणि सिस्टीम रिस्कमध्ये आली तर ट्रेड, फायनान्स सगळं स्टॉप होऊन जाईल. आणि म्हणून त्यांना गोईंग बेसिसवर हे मॅन्डेटरी केलेलं आहे. त्यानंतर हे बेसल 2 आलं 2004 साली. त्यावेळे त्या बेसलला लक्षात आलं की एकच रिस्क नाही आहे, क्रेडिट रिस्क इज नॉट द ओनली रिस्क. मग ते म्हणले नाही, क्रेडिट पण आहे, मार्केट पण आहे. कारण आपल्या सिक्युरिटी शेअर म्हणजे मार्केटला कनेक्टेड आहेत. तिथं प्रॉब्लेम आला तर असं होऊ शकत नाही की तुम्ही गव्हर्नमेंटचे बॉन्ड घेतले 105 रुपयांनी, 100 रुपयाचा बॉन्ड असतो 105ने घेतले. 105ने घेतल्यावर जर बाजारात भाव 103 असेल तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की पैसे आत्ता नाही देता येते. जेव्हा बॉन्डचा भाव 100, बघा गव्हर्नमेंटचे काही प्रॉब्लेम नाही, काय भिऊ नका, 106 रुपये झालं की आपण विकू, तुमचे तुम्हाला आम्ही देऊ. डिपॉझिटर थांबणार नाही. काल कोणीतरी सांगितलं की ICICI बँकेत लाईन लागली. काय लागली, माझे पैसे रिस्कला आहेत, लोक लाईन लावणार, हे नॅचरल आहे. आणि म्हणून तुम्हाला 103नेच विकावे लागतील. आणि 2 रुपये लॉस खाण्याची तयारी जर ओनरची असेल तर बँक जगेल, असा त्यातला लॉजिकल भाग आहे. आणि म्हणून मग त्याला दुसरी रिस्क त्यांनी अटॅच केली, त्याचं नाव आहे मार्केट रिस्क. हे किती साली केलं, 4 साली. घडलं केव्हा, 74. नंतर इंडियात पहिला बेसल केव्हा आला, 88. त्यांनी 88 साली डिक्लेअर केलं. इंडियात इम्प्लिमेंट केव्हा झालं, 99. आणि आता तुमच्या लक्षात येईल अजून फास्ट आता डेव्हलपमेंट झालेत. 2004ला दुसरं बेसल आलं लगेच, कारण सब प्राईम झालं. त्यानंतर इंडियात पण अप्लाय करणं मॅन्डेटरी झालं. अमेरिकेत 2007-8 साली जो सबप्राईमचा घोळ झाला, सबप्राईम म्हणजे आत्ता काही ठिकाणी बँकातनं करतात की 100 रुपयाची हाऊस आहे ना, जाऊ द्यायचं 200 रुपये व्हॅल्यू दाखवा, 150 रुपये देऊन टाका. कसं असतं, तुम्ही एखाद्या हाऊसचं केल्याने काही प्रॉब्लेम येत नाही, पण अख्ख्या बँकेतच असं चालू झालं तर बँक बुडू शकते. त्यामुळे एखादा NPA अकाउंट तुम्ही मॅनेज केल्यामुळे काही बिघडत नाही. कारण 100त एखादं अकाउंट मॅनेज झालं तेवढं कॅपिटल आहे. पण 100तले 90 अकाउंट जर तुम्हाला मॅनेज करावे लागत असतील तर दॅट इज ह्यूज रिस्क यू आर टेकिंग. त्यामुळे त्याच्यावर मी नंतर येणार आहे. आता ही मार्केट रिस्क त्यामुळे झाली. आणि ऑपरेशनल रिस्क काय झाली तर स्टाफ, म्हणजे तुम्ही चांगले आहात पण स्टाफमुळे येणारी रिस्क, ATM फोडणं, ह्या सगळ्याला एक डेफिनेशन आहे की फेल्युअरमुळे होणाऱ्या रिस्क, त्याच्यामुळे होणारा लॉस, त्याला म्हणतात
ऑपरेशनल रिस्क, कारण ऑपरेशन केल्याशिवाय बँक चालू शकणार नाही, त्यामुळे ऑपरेशनल रिस्क, आणि म्हणून 3 रिस्क बेसल 2 नी डिफाईन केल्या. आणि जसं बँकेला 2 पिलर आहेत तसे बेसल 2 नी 3 पिलर सांगितले. एकाला म्हणतात मिनिमम कॅपिटल किती ठेवा, दुसऱ्याला म्हणतात सुपरवायझरी रिव्ह्यू, म्हणजे RBIने ह्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे, नुसतेच सांगू नका, तुम्ही रिव्ह्यू घ्या. आणि जेव्हा PMC बँकेचे प्रॉब्लेम डेव्हलप झाले त्यानंतर RBIवर ते शेकायला लागलं, आणि म्हणून RBIला सांगितलं तुम्ही गोईंग बेसिसवर रिव्ह्यू घ्या, नाही तर पूर्वी काय याचं मार्चला या, ठीक आहे ना, छान चाललो आम्ही वर्षभर, तुम्ही कसेही नाचा, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, फक्त मार्चला येऊ आम्ही, हे सगळ्यांना पाठ झालं होतं. त्यामुळे अख्खं वर्ष लोक एन्जॉय करायची, शेवटच्या दिवशी छान केलं की RBI हॅपी, असं होत्यानंतर बँका बुडली. म्हणून RBI म्हणजे रेग्युलेटरवर हा विषय आला, आणि म्हणून तो स्ट्रेंथन केला. दुसरा पॉईंट सुपरवायझरी रिव्ह्यू प्रोसेस, मी जे तुम्हाला सांगितलं फायर एक्स्टिंग्विशर लावला, पण जेव्हा फायर लागेल तेव्हा तिथं उडलाच नाही तर त्याचा यूज काहीच नाही. तसं रेग्युलेटर आहेत म्हणून त्यांनी एकदा नुसतं सांगितलं की पुढे त्यांनी रिव्ह्यू घेतला पाहिजे, हे बेसल 2 मध्ये सांगितलंय. आणि ते न झाल्यामुळे RBIवर लोकसभेत सुद्धा याच्यावर चर्चा झाली की एवढं सगळं असताना, एवढी ऑडिट्स असताना, एवढे चार्टर्ड अकाउंटंट काम करत आहेत, एवढं सगळं असताना हे घडलं का. आणि म्हणून मग तेव्हा सुरुवात झाली, आणि म्हणून RBI आता सजग झाली, कारण ह्याच्यामुळे इम्पॅक्ट येणार आहे इंटरनॅशनल ट्रेडवर, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. त्यामुळे रूट लेवलला जर सक्षमता असेल तरच झाड मोठं होणार आहे. आणि रूट लेवल म्हणजे तुम्ही कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहात. मायनर रूट इज मोर इम्पॉर्टंट. ते फेल एखादे गेल्याने फरक नाही पडत, पण ते सगळेच एकदम अचानक फेल झाले तर ते झाड कोसळेल आज न उद्या. आणि म्हणून क्रेडिट सोसायटीला CRAR आणलेला आहे असं माझं मत आहे इन द इयर 22-23. आणि आता 94 साली जे RBIने बँकेला इम्प्लिमेंट केलं, ओनली 1 रिस्क, क्रेडिट रिस्क, ती आत्ता तुम्हाला क्रेडिट सोसायटीला आणलेली आहे. पण काय थांबणार नाही. माझं मत असं आहे विदिन 5 इयर्स, आज 24 सालात होत, 29 सालाच्या आत पतपेढ्यांना पूर्ण रिस्क मॅनेजमेंट करायला लावते. त्याचं कारण रूट जर स्ट्रॉंग नसेल, छोटं रूट, तर मोठी रूट्स टिकणार नाही. त्यामुळे माझ्या मते, म्हणजे माझं मत काय सांगतं, आज ना उद्या आलंच हे, जसं NP आज ना उद्या आलंच तसं हे पण येणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला फ्युचर हे सगळ्या कशासाठी आहे, पाससाठी काही नाही. पूर्वी तुम्ही काय करत होता, कसं होतं, शिट्टी मारली की लोक पैसे आणून द्यायचे, कुठल्याही डिपॉझिटरला काही अडचण यायची नाही, आम्ही कधी नीट हे केलं नाही, आम्ही आता कुठेही पैसे देऊ. हे आता दिवस हळूहळू बदलायला लागलेत. आणि ह्याच्यासाठी RBI काय करते, रेग्युलर बेसिसवर इन्फॉर्मेशन घेते, विच इज मोर इम्पॉर्टंट बिकॉज यू कॅनॉट मॅन्युप्युलेट द इन्फॉर्मेशन आफ्टरवर्ड्स. तुमच्या नीट लक्षात घ्या, दर महिन्याला जर इन्फॉर्मेशन घेतली, तुमची डिपॉझिट किती, अमकं किती, तमकं किती, पुढल्या महिन्याला परत घेतली, त्याच्या पुढल्या महिन्याला घेताना तुम्ही बॅकफूटवर जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला आता माहिती आहे क्रेडिट सोसायटीला तरी अजून कमी आहे, पण कोऑपरेटिव्ह बँकांना ह्यूज इन्फॉर्मेशन मागतायत आणि त्याच्यावर त्यांना कंट्रोल ठेवावा लागतोय. कारण RBIला गव्हर्नमेंटनी आणि सिस्टीमने विचारलं व्हॉट यू आर डुईंग, सो दे आर आस्किंग ह्यूज इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन काढण्यासाठी मॅन्युअली काम करून झेपत नाही आता. आणि त्यामुळे तुम्हाला सिस्टीम्स डेव्हलप करणं गरजेचं आहे, सॉफ्टवेअर डेव्हलप करणं गरजेचं आहे. तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता मेल आला की उद्या सकाळी हे इन्फॉर्मेशन द्या, तर माणसं रात्री बसून काम नाही करू शकणार. एक दिवस करतील, गोईंग बेसिसवर नाही होणार. आणि त्यामुळे ही रिस्क मॅनेजमेंट महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठी हे 3 पिलर होते. तर पहिला पिलर होता कॅपिटल ॲडिक्वसी, जे 9% आपण बोलतोय ते, म्हणजे 100 रुपयाची रिस्क असेल तर 9 रुपये कॅपिटल ठेवा, असं आत्ता RBIने कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटनी सर्क्युलर जे काढले त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे. कारण RBI डायरेक्ट तुम्हाला सांगू नाही अजून शकत, पुढं कोऑपरेटिव्ह ऑल ओव्हर इंडिया झाली तर ते सांगू शकतील, पण आत्ता मला त्याचं एवढं लिगल माहीत नाही. पण आत्ता कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटनी महाराष्ट्रात ते सर्क्युलर काढल्यामुळे तुमची सिस्टीम प्रूव्हन आहे का, दॅट यू हॅव टू प्रूव्ह. आणि म्हणून आत्ता बेसल 3 चालू आहे, हे मी तुम्हाला सांगत होतो. बेसल 1, बेसल 2 आणि बेसल 3. जे बेसल 1 आहे ते आत्ता कोऑपरेटिव्ह सोसायटीला अप्लाय केले.
नेक्स्ट 2-3 इयर्समध्ये बेसल 2चं तुम्हाला अप्लाय होणार, 3 रिस्क मॅनेज करायला सांगणार. आणि नेक्स्ट 2-3 इयर्समध्ये बेसल 3 येणार. आणि बेसल 3मध्ये दिसायला 9% कॅपिटल ॲडिक्वसी आहे, म्हणजे 9 रुपये कॅपिटल ठेवा, परंतु बेसल 3मध्ये 11.5% कॅपिटल ॲडिक्वसी केलेली आहे. ती डायरेक्ट न सांगता, म्हणजे सांगायचं कसं, आमच्या कॅपिटल CRR किती ठेवा, 9% आणि एक्स्ट्रा 2.5% ठेवा, असं त्यांनी काढलं आहे. त्याला CCB म्हणतात. त्याला CCB म्हणतात. ते कॅपिटल ठेवा 2.5% जास्त. जेव्हा तुमचे चांगले दिवस आहेत तेव्हा कॅपिटल ठेवा. तुम्हाला डिव्हिडंड देता येणार नाही अनलेस यू अचीव दॅट 11.5%. असा एक चार्ट वगैरे आहे, तो थोडा एक्स्ट्रा अभ्यास आहे. तर बेसल इन 10 हे जेव्हा मगाशी सांगताना राहिलं, बेसल 3 साली का आलं, तर सबप्राईम झालं म्हणून. एवढी सगळी सिस्टीम असताना अमेरिकेत रिसेशन का आलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि ते जेव्हा खोलात गेले तेव्हा काय आलं की त्यात सबप्राईम झालं. सबप्राईम म्हणजे लायकी नसताना पैसे दिलेले आहेत. लायकी नसताना पैसे देणारा ग्रेट असतो, ह्याच्यात दुमत नाहीये. इफ काउंटर पार्टी प्रूव्ज इट, समोरच्या माणसाने जर प्रूव्ह केलं ना की मी 8वी शिकलोय पण मी तुम्हाला धंदा करून दाखवतो आणि मी तुमचं लोन फेडून दाखवतो, देन इट्स अ ग्रेट. पण तुम्ही सगळ्याच 8वीच्या लोकांना पैसे द्यायला लागलात तर इट्स अ रिस्क. म्हणून तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तुमच्या टोटल लोनपैकी कोणत्या एरियात किती लोन दिलंय, बिल्डरला किती लोन दिलंय, रिटेलरला किती लोन दिलंय, हे मॅन्डेटरी आहे. तुम्ही रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला प्रॉफिट मिळणार नाही, हे जगात सत्य वाक्य आहे. पण तुम्ही रिस्क डिपॉझिटरची सगळ्यांचीच रिस्क घेतलीत तर ती रिस्की आहे. आणि म्हणून मी मागाशी सांगितलं, आता मी CA, मला माहिती आहे की इयर एंडला NPA मॅनेजमेंट काही ना काहीतरी करावं लागतं, व्हॅल्युएशन वाढवून घ्यावं लागतं, पण दॅट शुड नॉट बी द प्रॅक्टिस. प्रत्येक वेळेस 100 रुपयाचे 200 रुपये घेऊन लोन द्या, दॅट इज अ व्हेरी डेंजर थिंग. आणि मग हळूहळू ते सिस्टीममध्ये जातं. म्हणजे वरच्या लोकांनी एकदा कोणीतरी CEOनी सांगितलं मग असं करून घ्यावं, मग मॅनेजर म्हणतो असं केलं की होतंय, मग क्लार्कला कळतं अरे ह्यात काय अवघड आहे, हे होतंय, मग ती लिंक जाते. समजलं? ते पर्कोलेट होतं शेवटच्या माणसापर्यंत. कारण वरती जे झालं ना ते आज ना उद्या बाहेर येतं. आणि मग हळूहळू ती रिस्कीनेस काय व्हायला लागतो, वाढायला लागतो. आणि त्यात जर दुष्काळात 13वा महिना आला तर बँकेला अडचणी येतात. आणि म्हणून रिस्क मॅनेजमेंट, कॅपिटल, लिव्हरेज, फंडिंग अँड लिक्विडिटी ह्या 4वर हा बेसल 3 अवलंबून आहे. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की ह्या 3 रिस्क आम्ही बेसल 3ला सांगितलेत. क्रेडिट, मार्केट आणि ऑपरेशनल, एवढ्यावर थांबू नका. अजून 2 रिस्क आहेत. एकाला म्हणतात इंटरेस्ट रेट रिस्क आणि दुसऱ्याला म्हणतात लिक्विडिटी रिस्क. ह्या दोन्हीसुद्धा मॅनेज करा. त्याच्यासाठी RBIनी बकेट्स तयार करायला लावल्यात. कोऑपरेटिव्ह बँका, नॅशनलाइज बँका तशा तुम्हाला उद्या येतील. तुम्हाला महिन्यात किती रुपये पैसे परत द्यायचेत आणि तुम्हाला लोनकडनं किती पैसे येणार आहेत हे व्हेरीफाय करा गोईंग बेसिसवर. मी नीट सांगतो ते नीट लक्षात घ्या. असं नाही आहे की मार्चला करा, असं नाही आहे. आता दिवस बदलले, तुम्हाला गोईंग बेसिसवर केलं पाहिजे. आणि जर तुम्ही गोईंग बेसिसवर केलं नाहीत तर RBI ॲक्शन घेईल. PCA म्हणजे तेच आहे. पूर्वी PCA घेत नव्हती RBI. PCA कधी आलं, बेसल 3चं बाइंडिंग झाल्यामुळे आलं, नाही तर PCA एवढं नव्हतं जोरात. आणि म्हणून बऱ्याच नॅशनलाइज बँकांना PCA लावलं होतं RBIनी. कारण का, गव्हर्नमेंट बँकांना मगाशी जे वाक्य सांगितलं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणून त्या आज जगल्यात. जर गव्हर्नमेंटनी कॅपिटल टाकलं नसतं तर SBI, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक ह्या 3च जगल्या असत्या, बाकी सगळ्या झोपल्या असत्या. आज जर गव्हर्नमेंटनी टाकलेले पैसे जर बाजूला केले तर ह्याच्यात कोणीही फॉरेनरनी पैसे दिले नसते आणि त्या बँका खलास झाल्या असत्या. जशा आत्ता PMC खलास झाली तशी स्थिती झाली असती. गव्हर्नमेंटनी मॉनिटरी सपोर्ट देऊन तेवढं फंडिंग त्या बँकांना दिल्यामुळे त्या सक्षम राहिल्या. गव्हर्नमेंट पाठीशी होतं म्हणून झालं. तसं तुमच्या कोणी पाठीशी असेल तर तुम्ही काही नाही रिस्क मॅनेज केली तरी चालेल. पण 99.99% जे आत्ता इन्स्टन्सेस झाले पुण्यात, सुवर्ण सहकारी बँक घ्या, रुपी बँक घ्या, PMC बँक घ्या, ह्या इन्स्टन्सेसवरनं हे नक्की आहे की ज्यावेळेस गरज आहे तेव्हा कोणी मदतीला येत नाही. हे मराठीत वाक्य सगळ्यांना साधारण माहीत असेल. त्यामुळे तुम्ही रिस्क घ्या
रिस्क न घेता प्रॉफिट कधीही मिळणार नाही. तुम्ही जर म्हणलात की डिपॉझिटरकडनं आम्ही 7% घेतो आणि RBI बॉन्डमध्ये 7.5 7.25% गुंतवतो, लॉसच होत राहील. नो रिस्क नो रिवॉर्ड असं एक मराठीत इंग्लिशमध्ये वाक्य आहे. बट यू मस्ट हॅव सफिशियंट कॅपिटल टू टेक द रिस्क. तुम्ही घेतली ना रिस्क, तुम्ही रिस्की लोन दिलंय ना, हरकत नाही. मग किती रुपये दिले त्याच्या 9% तरी तुमचं कॅपिटल ठेवा, असं आत्ता ह्याचं सजेशन आहे. कोणाचं? CRAR. तर CRAR असं काही घाबरून जाण्यासारखं नाही आहे. हे कॅपिटल Tier 1 म्हणून आहे, म्हणजे अगदी बेसिक कॅपिटल. ते अजून तुम्हाला एवढं काही आणलेलं नाही आहे, पण हे नॅशनलाइज बँक कोऑपरेटिव्ह बँकांना इम्प्लिमेंट करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर Tier 2 कॅपिटल. हे जे Tier 2 आहे ह्याच्यात येस बँकेत लोकांनी पैसे गुंतवले होते. Tier 2ला म्हणतात गॉन कॅपिटल. अशी जर बँकेवर वेळ आली, RBI दुसऱ्या दिवशी सांगते त्या बॉन्ड होल्डरला तुझी किंमत किती झाली आहे? 0 झाली आहे. आणि त्यामुळे प्रायव्हेट बँकांचे Tier 2 बॉन्ड आत्ता लोक पैसे गुंतवत नाही आहेत. पण उद्या मी जर गुंतवले आणि ही बँक बुडली की ज्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही आहे, बँक काय करेल ते करेल ना, माझे पैसे 0 होतील. डिपॉझिटरचे 5 लाख तरी मिळतील, माझे 0 होतील. त्यामुळे आत्ता अशी बाजारात परिस्थिती आहे की Tier 2 बॉन्ड घेऊ नका. म्युच्युअल फंड इंटरेस्टेड नाहीत, फक्त नॅशनलाइज बँकेची घ्या, कारण त्याच्या मागे कोण आहे? देऊ नकोस. आलं लक्षात? आज ना उद्या गव्हर्नमेंट आहे, त्यामुळे मर्ज करायच्या मागे आहे किंवा त्या बँका प्रायव्हेट करायच्या मागे आहे. कारण आज ना उद्या पुन्हा तुम्ही लॉस केलात तर शेवटी बजेटमधूनच पैसे द्यावे लागतील. शेवटी गव्हर्नमेंट कुठनं पैसे आणणार आहे? आणि बजेट म्हणजे सगळे आपल्या लोकांच्या खिशातनं टॅक्स घेतलाय तोच. म्हणजे आज ज्या बँकांना सप्लाय केले पैसे ते सगळे आपल्या खिशातनं घेतले म्हणून देऊ शकले, नाहीतर नोटा छापून देतील. नोटा छापल्या की गव्हर्नमेंटची किंमत अजून कमी होते. आणि हे सगळं गव्हर्नमेंट बजेट वगैरे कन्सेप्ट आहेत. तेव्हा लेस रिएबल टाईम Tier 2 आणि म्हणून Tier 1 कॅपिटल सांगितलं 5.5% ठेवा आणि ते 2.5% असं केलं तर जवळजवळ 8% Tier 1 कॅपिटल लागते. आता ह्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. Tier 1 कॅपिटलमध्ये लोकांनी मेंबर्सनी, तुमच्या सोसायटीच्या दृष्टीने सांगतो, लोकांनी मेंबर्सनी दिलेले पैसे हा एक मुद्दा आहेच. त्याच्याबरोबर तुम्ही जे अर्न केलेले पैसे, तुम्ही म्हणजे सोसायटीने अर्न केलेले म्हणजे प्रॉफिट जनरेट केलेले, ते महत्त्वाचे असतात. जगात 3 पद्धतीनेच पैसे येऊ शकतात. एक पद्धत म्हणजे लोकांकडनं घेतले तर, दुसरी पद्धत म्हणजे काहीतरी आपलं आहे ते विकून टाकलं तर, आणि तिसरी पद्धत म्हणजे कष्ट करून मिळवले तर. हा जो तिसरा मार्ग आहे हा सगळ्यात उत्तम असतो. तेव्हा माझं सजेशन असे कोऑपरेटिव्ह सोसायटीना की तुम्ही प्रॉफिट कमवायला शिका. प्रॉफिट कमवलात तर ते T1 मध्ये ॲड होणार आहे आणि दॅट इज युअर कॉन्फिडन्स. आणि त्याच्यात बरेच वेळा असं घडू शकतं की डिव्हिडंड जास्त द्या, पण डिव्हिडंड द्यायचं नाही, कमी द्यायचं, ही स्ट्रॅटेजी ठरवली नाही तर रिस्क वाढत जाते. कारण डिव्हिडंड दिला की पैसे बाहेर जातात. त्यापेक्षा डिव्हिडंड द्या, ते तेवढे जे म्हणून शेअर घ्या चालेल, पण डिव्हिडंड गेलं की बाहेर जातात. आणि नंतर मग प्रॉफिट कमी असेल तर नॅचरली तुमचे फंड्स शॉर्ट व्हायला लागतात. आणि म्हणून नॉर्मल प्रॅक्टिस अशी आहे की कॅपिटल कॉन्झर्व करायला पाहिजे, म्हणजे डिव्हिडंड द्यायचं नाही, असं एक लॉजिकल आहे. नॉर्मली 10%, 8%, 60% एवढं दिलं डिव्हिडंड ठीक आहे, पण उगाच 30% आणि 40% द्यायला लागलात तुम्ही तर तो रिस्की भाग आहे. अशी जर एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी 30% वगैरे डिव्हिडंड देत असेल तर ती रिस्की आहे. आज ना उद्या ती अडचणीत येणार. त्याचं कारण तेवढा प्रॉफिट नाही तर मिळवता आला पाहिजे. आणि या कॉम्पिटेटिव्ह एजमध्ये प्रॉफिट मिळवणं अवघड आहे. हे जे तुमचं परिपत्रक आलं आहे 1-2-24, ह्या परिपत्रकात त्याने रिस्क वेट दिले आहेत. आता त्याच्यावर 1-2 मिनटं बोलतो. हे जे परिपत्रक दिलं आहे, एक उदाहरण सांगतो. 10,000 रुपये समजा आपण लोन दिलं आहे, चांगल्याचा अर्थ फायनान्शियली तो रिटर्न करेल, त्याला ॲश्युअर्ड सोर्स आहे, सॅलरी एम्प्लॉई आहे, त्याचा चांगल्या कंपनीत L&T वगैरे चांगल्या कंपनीत त्याला जॉब आहे, त्याच्यावर PF वर आपलं कंट्रोल आहे. अशा माणसाला 10,000 रुपये जर लोन दिलं असेल तर त्याची रिस्क फक्त 7,500 धरा. त्याला 75% रिस्क वेट दिलं आहे. किती टक्के रिस्क वेट दिलं आहे? 75%. तुम्ही तुमचे पैसे एखाद्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्हमध्ये जर गुंतवले असतील तर त्याला 20% रिस्क वेट दिलं आहे. म्हणजे तुम्ही जर, आता नीट लक्षात घ्या, तुम्ही जर 1 लाख रुपये तुमच्या कोणत्याही कोऑपरेटिव्ह बँकेत जरी गुंतवले असतील, खातं काढून PDCC म्हणा व्हॉटएव्हर मे बी, तर त्या 1 लाखाला 20% रिस्क वेट दिलं. याचा अर्थ
तुम्हाला 20,000 त्याची रिस्क आहे. 1 लाख ठेवलं ना, तुम्हाला रिस्क किती सांगितली त्यांनी? 20,000. आणि मग 20,000 जर ती रिस्क असेल तर त्याच्या 9% म्हणजे 1,800 रुपये तुम्हाला कॅपिटल ठेवावं लागेल ह्या ट्रान्झॅक्शनसाठी. तुम्ही डिपॉझिटरकडनं 1 लाख घेतलेत, तुम्ही तसेच्या तसे PDCC बँकेत ठेवून दिलेत, तरीसुद्धा तुम्हाला 1,800 रुपये खिशातनं कॅपिटल वाढवावं लागेल. पॉईंट कळला का? पहा, असं 1 to 1 मेजर नाही करता येत. असं बँकेला नाही जाहिरात देता येत की आमच्याकडे ना हाऊसिंग लोनसाठी कस्टमर आहे, मला हाऊसिंग लोनसाठी डिपॉझिट द्या, असं करता येत नाही. बँकेला गोइंग बेसिसवर मिळेल तिथनं डिपॉझिट घ्यावं लागतं, जे मागतात त्यांना लोन द्यावं लागतं. मग प्रॉब्लेम येतो हाऊ टू मॅनेज द रिस्क. आणि म्हणून ॲसेटला त्यांनी रिस्क वेट दिलेत. काहींना 20% दिले, काहींना 75% दिले, काहींना 100% रिस्क दिलं आहे. आणि काही काही ठिकाणी 10 लाखाच्या वर जर एखादी पतसंस्था पैसे देत असेल तर काही काही ठिकाणी 150% वेटेज दिलं आहे, काही ठिकाणी 200% सुद्धा दिलं आहे. म्हणजे काय, जर तुमच्या संचालकांनी पैसे घेतले असतील तर त्याला 150 का 200% वेटेज दिलं आहे. म्हणजे तुम्ही जर 1 लाख रुपये त्यांना दिलेत तर त्याची रिस्क किती सांगितली त्यांनी धरायला कॅल्क्युलेशन पर्पज? 2 लाख. आणि 2 लाख जर रिस्क असेल तर त्याच्या 9%. पॉईंट लक्षात आला का? पहा, 18,000 रुपये तुम्हाला कॅपिटल पाहिजे तुम्हाला जर संचालकांना 1 लाख रुपये लोन द्यायचं असेल तर. आणि म्हणून ह्या सगळ्याचा अभ्यास करून ओव्हरऑल रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही रिस्की बिझनेसला लोनच देऊ नका, इलिगल बिझनेसला लोन देऊ नका, हे नॅचरल आहे, ते एथिकल नाही आहे. पण रिस्की बिझनेसला लोन नाही दिलं तुम्ही तर मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडनं पैसे घ्यायचे गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये जर टाकायचे असतील तर तो डिपॉझिटर म्हणेल मीच गव्हर्नमेंटमध्ये टाकतो ना, तुम्हाला काय करायचे पैसे देऊन. आणि आपण हा व्यवसाय करून तरी काय करायचं? जर 60% तिकडनं घ्यायचे आणि इकडे 60% गुंतवायचे तर बिझनेस कशाला करायचा आहे? ते कोणी करू शकतंय. दॅट इज रिस्क मॅनेजमेंट. तुमचे जर 100 लोन अकाउंट असतील तर त्याच्यातले हाय रिस्कचे असू देत. मी असं नाही म्हणत आहे की 100च्या 100 लो रिस्कचे पाहिजे, काही हाय रिस्कचे पाहिजेत, पण त्याला एक लिमिट पाहिजे की नाही आता ह्याच्या पुढे आपण बँकेनी किंवा सोसायटीनी एक्सपोजर ह्या टाईपच्या बिझनेसला घ्यायचं नाही, हे तुम्हाला ठरवावं लागेल. रिटेलवाल्याला किती लोन द्यायचं, आपल्या टोटल बिझनेसच्या किती पाहिजे, त्याला कॉन्सन्ट्रेशन रिस्क म्हणतात. तुमचं जर एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालं, ती इंडस्ट्री जर झोपली, उदाहरणार्थ बिल्डर मागं झोपले, करोनात झोपले, त्यानंतर आता प्रॉब्लेम झाले, कारण ते पुन्हा सर्व होईपर्यंत वेळ जाणार, तर डिपॉझिटर नाही थांबणार. त्याला तुम्ही असं नाही म्हणू शकत की अरे ती इंडस्ट्री झोपली, आम्ही सगळे ते डिपॉझिटर, आम्ही सगळे रिअल इस्टेटला फायनान्स दिला आहे, ते कधीतरी आता होईल अरे 4-5 वर्षांनी, मग आम्ही तुझे पैसे देतो. ते रिन्यू करतील ओळखीने, दॅट्स ओके, पण दॅट इज नॉट मॅनेजमेंट. आलं लक्षात? त्यामुळे तुम्हाला टोटल लोनमध्ये आपला कोणता पोर्टफोलिओ किती पाहिजे हे बोर्डाने म्हणा किंवा तुम्ही काहीतरी डिसाईड केलं पाहिजे. शब्दावर पैसे देणं शॉर्ट टर्ममध्ये दॅट इज अ बिझनेस, तो करू शकता तुम्ही, पण तो केला तर रिटर्न चांगलं मिळू शकतं. पण ह्याचा अर्थ सगळेच शब्दावर पैसे नाही द्यायचे, हे त्यातलं लॉजिक आहे. म्हणून रिस्क मॅनेजमेंट करताना कोणत्या कॅटेगरीत आपण किती लोन्स दिली आहेत, कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण किती पैसे गुंतवले आहेत. तुम्हाला साधारण ऐकून माहिती असेल, महाराष्ट्र कृषी काय ते होतं, कृष्णा खोरेचे बॉन्ड काढले होते, त्यावेळे हे बेसल फार स्ट्रॉंग नव्हतं, नाही तर बऱ्याच कोऑपरेटिव्ह बँकांना रिस्क आली असती. कारण कृष्णा खोरेच्या बॉन्डच्या वेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलं सॉरी ह्या डेटला आम्ही नाही पैसे देत, सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकांना सांगितलं रिन्यू करा काही दिवस मग देऊ, बाकी जे रिटेलवाले होते ना त्यांना देऊन टाकले पैसे, नाही तर गव्हर्नमेंटचं हे गेलं असतं. समजलं सगळ्यांना? त्यामुळे तेव्हा बेसल नव्हतं, नाही तर बेसल असतं ना तर मार्केट रिस्कला ती जी रिस्क आहे, ज्यांचे बॉन्ड आहेत त्यांना भयंकर रिस्क आली असती, पण ते करून गेलं. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट हा शब्द नीट लक्षात ठेवा. आणि हे सर्क्युलर तुम्ही वाचू शकता. ह्या सर्क्युलर आता मी डिस्कस करणार होतो, पण आपल्याला वेळ कमी आहे आणि त्यात रिस्क वेट दिलेले आहेत. हे असं असेल तर एवढी रिस्क, हे असं असेल तर तेवढी रिस्क. आणि म्हणून 1 लाख रुपये असेल 20% कॅश आहे ना तुमच्या अकाउंट, तुमच्या बँकेत कॅश बॅलन्स 0 रिस्क का, ती कॅशच आहे ना, पण इट डझंट अर्न एनिथिंग. तुम्ही जर इकडनं पैसे घेऊन कॅश बॉक्समध्ये ठेवले तर धंदा लॉसमध्ये जाईल ना. त्यामुळे तुम्हाला दोन्हीकडे बघावं लागतं, धंदा पण करावा लागतो आणि रिस्क पण मॅनेज करावी लागते. धंदा करण्याच्या रात कॅरीड होऊन जर तुम्ही रिस्क वाढवलीत तर तुम्ही अडचणीत येणार, आणि धंदा करताना जर रिस्क पण घेतलीत आणि धंदा केलात तर तुम्ही सक्सेस होणार.
आणि म्हणून तुम्हाला सगळ्या बँकांना आत्ता ते केलेलं आहे की तुम्ही बोर्डाने ठरवायचं की किती कॅटेगरीत कुठले लोन्स द्यायची, कुठली लोन्स कितीच्यावर नाही द्यायची, हे सगळे RBIचे रिस्ट्रिक्शन्स तेवढ्यासाठीच आहेत. ओन कॅपिटल अँड बफर बोथ इम्पॉर्टंट इन लिक्विडिटी प्रॉब्लेम्स. स्वतःचे पैसे असतील, आज तुम्ही 100 रुपये घ्या, स्वतःचे टाका आणि तुम्ही डायरेक्ट शेअर मार्केटला लावा, RBI काही म्हणणार नाही. कारण पैसे स्वतःचे टाकतात ते RBIला काय घडलं नाही. तुमच्या लक्षात आलं का? पहा, तुम्ही स्वतःचे 100 रुपये टाका, म्हणजे ओन कॅपिटल 100 रुपये, मेंबरचे पैसे घेऊन तुम्ही शेअर मार्केटला लावा, RBI काही म्हणणार नाही. पण तुम्ही 10 रुपये तुमचे आणि 90 रुपये डिपॉझिटरचे घेऊन जर 100 रुपये शेअर मार्केटला लावले तर रिस्क आहे. समजलं का? पहा, आणि म्हणून 100% कॅपिटल जर तुमचं असेल रिस्कला तर देर इज नो रिस्क टू द बँक, टू द RBI. RBI काय म्हणाल, बुडले तर तुमचेच बुडणार आहेत, डिपॉझिटरचे नाही बुडणार. RBIचं एक वाक्य काय महत्वाचं आहे, फॉर द बेनिफिट और रिस्क ऑफ द डिपॉझिटर. सगळे ॲक्शन तुम्ही जे पाहिलं काय ते 35A सेक्शन वगैरे आहे त्याच्यात ते पहिलं एक वाक्य लिखतात की आता डिपॉझिटरला रिस्क आहे, ह्या ॲक्शन घ्या. कारण RBI इज नॉट रिस्पॉन्सिबल टू द मेंबर, RBI इज रिस्पॉन्सिबल टू द डिपॉझिटर. कारण डिपॉझिटरला त्यांनी लायसन तुम्हाला डिपॉझिट घ्यायला दिलंय, ओन फंड्स घ्यायला नाही दिलं लायसन. RBIने कसले लायसन दिले तुम्हाला? पाटी लावा, पैसे घेऊ शकता. पाटी लावून पैसे घेण्याचा अधिकार बँकिंग रेग्युलेशनच्या ऍक्ट अंडर येतो. उद्या जर आम्ही इथं गाडग्याने इथं पाटी लावली की मी डिपॉझिट घेत आहे, माझ्यावर केस होईल, कारण आय एम नॉट अलाउड टू ॲक्सेप्ट द डिपॉझिट. पण तुम्हाला पाटी लावून घेता येतात, दॅट इज द अलाउड बाय द RBI अँड दॅट इज बँकिंग रेग्युलेशन लायसन. आणि ते जे लायसन आहे त्याची रिस्क RBIकडे आहे. ते जर तुम्ही डेव्हिएट करायला लागलात तर रिस्क वाढेल. आणि म्हणून ओन कॅपिटल तुम्ही टाका, तुम्ही काय का करा ना, मला काय फरक पडतो असं RBI म्हणेल. कारण तुम्ही तुमचेच पैसे टाकलेत ना. आता तुम्ही उद्या शेअर मार्केटमध्ये शेअर घेतले असतील आणि शून्य झाले, तुम्ही कोणाला ओरडणार? कोणालाच नाही ओरडू शकत. तर कोणी सांगितलं तर शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायला, पण दुसऱ्याचे घेऊन टाकलेत तर यू आर टेकिंग द रिस्क. आणि म्हणून कॅपिटल सफिशियंट फॉर रिस्क दॅट इज CRAR, रिलेशन ऑफ कॅपिटल टू रिस्क वेट ॲसेट. म्हणून प्रत्येक ॲसेटची रिस्क दिलेली आहे, पर्सेंटेज दिलेलं आहे, त्या अमाऊंटला त्या पर्सेंटनी गुणायचं, त्याची जी टोटल होईल त्याला म्हणतात टोटल रिस्क. आणि त्याच्या 9% तुमचं काय पाहिजे? कॅपिटल पाहिजे, असं CRARचं प्रिन्सिपल आहे. तर हे तुम्हाला आत्ता कोऑपरेटिव्ह बँकाला अप्लाय केलं आहे. नॅशनलाइज बँक, कोऑपरेटिव्ह बँक ह्यांना जे अप्लाय केलं आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीला अप्लाय केलं आहे, ह्यांना जे अप्लाय केलं आहे ह्यांना 3 रिस्क काढावे लागतात, क्रेडिट, मार्केट आणि ऑपरेशनल. ऑपरेशनल रिस्क काढण्याचे वेगळे फॉर्म्युले आहेत आणि त्याच्यामुळे रिस्क कॅल्क्युलेशन करताना ते सगळं अभ्यास करावा लागतो. तर हे तुम्हाला आत्ता सिंपल कॅल्क्युलेशन आहे. हे हळूहळू हे तुमचं कोऑपरेटिव्ह सेक्टर हे दिलेलं आहे. फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज्ड हे तुमचं महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. फॉर गिविंग अप्रुव्हल्स फॉर बिझनेस एक्सपान्शन अँड ब्रांचेस एक्सपान्शन CRAR इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्रायटेरिया विच इज कन्सिडर्ड. CRAR जर कंप्लाय नाही केलं, म्हणून मध्यंतरी स्टेट बँकेने 3 वर्ष का 4 वर्ष डिव्हिडंड नाही देऊ शकली, कारण दे हॅव नॉट कंप्लाइड केपेबल टू डिक्लेअर द डिव्हिडंड. स्टेट बँकेसारख्याला प्रॉब्लेम झालेला आहे. नॅशनलाइज बँकातल्या बऱ्याच बँकांनी गेले 5 आत्ता डिव्हिडंड दिलं, मागे 4 वर्ष का 5 वर्ष डिव्हिडंड द्यायला परवानगी नाही दिली RBIने. काहींचं डिव्हिडंड कॅन्सल करावं लागलं RBIला, कारण ते जर पैसे बाहेर गेले आणि उद्या जर बँक नाही अडचणी झाली तर काय करणार. आणि म्हणून हे जे शेवटचा मुद्दा आहे तो तुम्हाला एक्सपान्शनसाठी विचारात घेतील. उद्या तुमचा जर यदा कदाचित तुम्हाला सोसायटीची बँक कन्वर्ट करायची असेल तर हे सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सगळे मुद्दे जरा महत्त्वाचे आहेत. हे कॅपिटलचं कॅल्क्युलेशन आहे. तुमचे जे निधी असतात, बॅलन्स शीटला जेवढे निधी असतात ते वर्कआउट करून जर लॉस असेल तुमचा तर तो वजा करावा लागतो. आणि जे नेट कॅपिटल येतं हे बेसल 1चं कॅल्क्युलेशन आहे, ते आत्ता तुम्हाला अप्लाय केलं आहे. बेसल 2ला टियर 1 वेगळे, टियर 2 वेगळे, त्याचे कॉम्पोनंट्स वेगळे, त्याचं पर्सेंटेज वेगळे. नुसतं 9% तिथं भागत नाही. तुम्हाला आत्ता केलं आहे. माझ्या हिशोबाने तुम्ही फ्युचर बघा आणि तुम्ही ह्याचा अभ्यास करा. कारण टोटल लोन्स जी दिली आहेत त्यातला किती कॉम्पोनंट कुठे गेला आहे ह्याचा एक अभ्यास करणं गरजेचं आहे. नाहीतर तुमची रिस्क वाढत जाईल आणि एक दिवस ट्रबलमध्ये येऊ शकता. तेव्हा ही शेवटची स्लाईड आहे.
आणि मला वाटतं साधारण 2:30 झाली आहेत. त्या सर्वांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. मुळात कोणाला काही क्वेरी आल्या आणि तुम्हाला जर काही वाटलं तर फोन नंबर सर देतील. प्रेझेंटेशन अजून जरा डिटेल करून मी सरांकडे पाठवीन, तुम्हाला ते पोस्ट करतील. आणि तुम्हाला कोणती क्वेरी आली तरी मला कधी फोन करू शकता. बेसलबद्दल कॅल्क्युलेशन काही सजेशन हवं असेल तर मी तुम्हाला नक्की देईन. तेव्हा सांगायचा उद्देश 2 पिलर आत्ता बँकोचे आहेत, 2 सर माहितीचे आहेत तुम्हाला. त्यातला 3रा पिलर हा तुम्ही आहात. आणि हे तिन्ही पिलर जर नीट चालले तरच बँको पुढे स्ट्रॉंग होत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्व लोक इथे आलात आणि एवढं शांतपणे ऐकून घेतलं आणि ह्यांना जो रिस्पॉन्स मिळाला तो उत्तम आहे. मला इथे संधी दिल्याबद्दल मी तुमचे आणि ह्या दोन्ही पिलरचे धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.